नमस्कार. आजचा विषय आहे विलिनीकरण आणि युती ही त्यांची गरज. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा पुन्हा विलिनीकरणाचा विषय काढला जात आहे. कारण ही शरद पवार गटाची गरज आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा सुस्थितीत आहे, सत्तेतही आहे. सुनेत्राताईंनी पक्षावर पकड घेतली आहे. उपमुख्यमंत्री म्हणूनही त्या चांगली कामगिरी करत आहेत. पण शरद पवार गटाची गाडी रुळावर नाही. या राष्ट्रवादीत विलीन करण्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही याची जाणीव झाल्याने सगळे अस्वस्थ आहेत. कारण आज विलिनीकरण ही त्यांची गरज आहे. अगदी अशीच परिस्थिती गेल्या वर्षभरापूर्वी उबाठा शिवसेनेची झाली होती. शिवसेना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवला, गावागावात पोहोचवला आणि त्यांना विधानसभेत चांगलं यश मिळालं. सत्तेत ते स्थिरावलेले आहेत. त्यामुळे उबाठा शिवसेनेला कोणत्या तरी आधाराची, नव्या युतीची गरज होती. नेमका 2025च्या शेवटच्या 6 महिन्यात मनसेची साथ त्यांना मिळाली. म्हणजे संपलेला पक्ष अशी मनसेवर टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांना मनसेबरोबर युती करावी लागली. कारण ती त्यांची म्हणजे उबाठाची गरज होती. पण ही युती करूनही उबाठा आणि मनसेला फारसं काही हातात लागलं नाही. मुंबई महापालिका जिंकता आली नाही. याचं कारण उबाठानं वेळोवेळी विश्वासार्हता गमावली होती. 2019ला जनतेनं युतीला कौल दिला असताना केवळ मुख्यमंत्रीपदासाठी जनादेशाचा आदर केला. यामुळं मतदारांनी पूर्णपणे ओळखलं होतं की आज त्यांची गरज म्हणून ते एकत्र येत आहेत. मतदारांची गरज काय आहे याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. सामान्य जनतेशी यांना काही देणं घेणं नाही. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही अगदी असंच झालंय. आज रोहित पवार सातत्यानं आरडाओरड करत आहेत ते याच मानसिकतेतून. अजित पवारांची जागा घेता येणं शक्य झालं नाही. विलिनीकरण झालं असतं तर सत्तेत वाटा मिळाला असता. पण विलिनीकरणाबाबत कोणतीही हालचाल नाही. आणि ते जर झालं नाही तर आपण संपून जाणार का या भीतीनं जंग पछाडलं असल्यानं विलिनीकरणाचा विषय सतत चर्चेत येतो आहे. कारण विलिनीकरण ही आज त्यांची गरज आहे. माझ्या तारांकित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.